नमस्कार. आज आपण वामनभाऊ काठोळे, शालिग्राम काठोळे आणि राजूभाऊ काठोळे यांच्या टरबूजाच्या प्लॉटमध्ये आहोत. हा टरबूजाचा प्लॉट जवळपास 2.5 एकराचा प्लॉट आहे आणि हा टरबूजा प्लॉट जवळपास आता 50 दिवसात झालेला आहे. या 50 दिवसामध्ये टरबूजाला फळ फुगवण्यासाठी आपण कुठलं खत दिलं पाहिजे याच्या संदर्भातलाच आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्याला कुठलीही अडचण टरबूज, खरबूज, वेलवर्गीय पिकावर येत असेल तर आपण यूट्यूब चॅनलच्या कमेंटमध्ये जाऊन प्रश्न विचारू शकता शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, आज ह्या टरबूजाच्या प्लॉटला 50 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. कालच शालिग्राम भाऊ माझ्या दुकानामध्ये आले होते, तर त्यांनी 13-40-13-25 किलो आणि 13-0-45-25 किलो सोबत मायक्रोन्यूट्रन्स आणले होते 5 किलो. तर हे कोण्या पद्धतीनं दिले पाहिजे शेतकरी मित्रांनो? जर आपल्या शेतामध्ये 50 दिवसाचा प्लॉट झालेला असेल तर त्याला आपण 13-40-13 प्रति एकर 5 किलोच्या हिशोबाने खत द्यायचं आहे. जर तुमचा 2.5 एकराचा प्लॉट असेल तर जवळपास 12.5 किलो एका वेळेस हे खत द्यायला गेलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, फळाची साईज आपल्याला फुगवण्यासाठी हे खत मदत करेल. आणि याचे 2 डोस झाल्यानंतर आपण तिसरा डोस हा 13-0-45चा करायचा आहे. म्हणजे 13-0-45 याच्यासाठी करायचा आहे की जे आपल्या वेलीमध्ये जो ट्रेस आलेला असेल, फळ फुगवणं कमी होत असेल, तर या खतामुळे हे जास्तीत जास्त फळ फुगवण्याचा, वेलीवरचा ट्रेस म्हणजे ताण कमी करण्याचा प्रयत्न हे खत करेल. आणि सोबतच जर यावेळेस जर कुठं तुम्हाला डावणी, भुरी हे जर दिसत असेल तर निश्चितच आपल्या शेताचं निरीक्षण करा आणि त्याच्यावरती लागलीच उपाय करा, जेणेकरून आपला जो रोग आहे तो रोकथाम झाली पाहिजे. आणि जे पुढचे आपल्याला 30-35 दिवस इथपासून काढायचे आहे खरबूजाचे, टरबूजाचे, त्याला कुठलीही बाधा रोगाची येऊ नये आणि फळ आपलं चांगलं फुगावं याच्यासाठी हे काम आपल्याला करेल. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला आता फळं दाखवतो आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो, जवळपास 1.5 किलो, पावभर, जवळपास अर्धा किलो असे फळं झालेले आहेत. आणि सेटिंग खूप चांगली आहे आणि बऱ्याचशा भागामध्ये अजून सेटिंग सुद्धा चालू आहे. हे बघा, हे छोटे छोटे फळ आहे. परंतु जे फळं आपले 1 किलो, 1.5 किलो, 2 किलोचे आहेत त्यांच्यासाठी आपल्याला खतं सोडायचे आहे. आपण जर बारीक फळांचा विचार केला तर ते फळं फुगवणार नाही. आणि जे मोठं आपण जास्त खत देतो त्या खतामुळे ते जे फळ आहे असं चिमून जातं. तर त्यामुळे ते खत आहे ते लहान जे फळ आहे ते घेत नाही. म्हणून जास्तीत जास्त मोठे जे फळ आहेत त्यांचा विचार करा, त्यांची साईज कशी वाढील याचा विचार करा. तेच खत आपल्या टरबूजाच्या प्लॉटला आपण देत राहा शेतकरी मित्रांनो. आणि सध्या कुठं मोठं काय होत आहे की रात्री थंडी खूप पडते आणि तापमान जास्त कमी राहते आणि दिवसात तापमान खूप जास्त राहते. तर दोन्हीचा संगमनाशक घ्या. तुम्ही मेरिऑन घेऊ शकता, ॲक्रॅशिओ घेऊ शकता, धानुकाचं निसोडियम घेऊ शकता. हे चांगले कीटकनाशक, याच्यामुळे भुरी, डावणी, करपा याची रोकथाम होईल. आणि अळीसाठी चांगलं औषधं घ्या, म्हणजे फळ चाटणारी अळी येऊ नये याच्यासाठी आपण सिंजंटाचा ॲम्प्लिओ घेऊ शकता, कोराझन घेऊ शकता. आणि जे आपल्या भागात जर आपल्याला कुठली औषध मिळत असेल तर ते सुद्धा आपण त्याचा वापर केला तर निश्चितच चालतो. आणि त्यानंतर 40-45 ते 60 दिवसामध्ये बऱ्याचशा टरबूजाच्या प्लॉटमध्ये, खरबूजाच्या प्लॉटमध्ये विल्टिंग म्हणजे मर रोगाचं प्रमाण चालू होतं. तर त्याच्यासाठी आपण प्रति एकर बायर कंपनीचं एलियट 1 पावभर आणि व्हॅलिडामायसिन 1 पावभर असं दोन्ही मिळून 50 लिटर पानाला प्रति एकर सोडा. जर तुमचा प्लॉट जास्त असेल तर त्याप्रमाणे तुम्ही औषध वाढवा. ह्या पद्धतीनं केलं तर निश्चितच तुमच्या शेतातला मर रोग हा नाहीसा होईल आणि आपले जे वेली आहेत त्या चांगल्या स्थितीत राहतील. काय होईल, यावर्षी भावाचं खूप चांगलं गणित आहे. जवळपास 22 रुपये 23 रुपयाचे भाव सध्या आहे. आणि आपला प्लॉट हा चांगल्या स्थितीत राहिला पाहिजे, जेणेकरून आपले प्रति एकर जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये यावर्षी होण्याचा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो. तर आपल्या टरबूज खरबूजची चांगली व्यवस्थापन करा, चांगले खतं द्या आणि त्याची निगा काळजी घ्या. शेतकरी मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर श्री बसवेश्वर शेती पॅटर्नला शेअर करा, लाईक करा. धन्यवाद शेतकरी मित्र.